पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अक्षर भारी की थँक्यू। आई शपथ, तू काय कुळायच का? तू तू जा ना बाहेर, तू इथे काय करतोय सारे? हळू 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 बोल, हळू बोल। कोण नाही इकडं तिकडं हे बघूनच आलोय, गप जरा। अरे पण तू इथे असं बसलेला असताना कुणी बघितलं तर? आधी जे काही झाले ते कमी वय, जा ना बाबा तू घरी। अगं बाहेर निघालो होतो फिरायला, कुठं जायचं तेच कळलं नाही, तेवढ्यात तू दिसलीस, मग थांबू वाटलं। एक मिनिट, काय झालंय? जाऊ दे, ते काय नाही, तू कर अभ्यास, मी नाही डिस्टर्ब करतो। तू इथे असं बसलेला असताना माझा अभ्यास होईल असं वाटतंय तुला? आणि तू मोबाईलवर काय गेम खेळते का अभ्यास करते? पुस्तक कुठे तुझी? आज असाच अभ्यास करायचा आहे ऑनलाईन। हॉटस्पॉट घे की। तुझा हॉटस्पॉट घेतल्यापासून ना बिघडलंय सगळं। सॉरी आणि थँक्यू सकाळसाठी। तू नसतस तर नाही नाही नाही, ठीक आहे, कळलंय मला। मी जर भेटलोच नसतो तर एवढं सगळं झालंच नसतं, है ना? अरे नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। अरे तुझे आज सकाळी केलंयस ना, त्याला लई हिंमत लागती। असं आयरे गरेचं काम नाही बरं ते। पण शिंशे, तू हे सगळं का केलंस? तुला सांगितलं की त्या दिवशी पहिल्यांदा शेतात पाहिलं होतं ना तुला, साडी घालून पुस्तकाची काळजी घेणारी पहिली पोरगी बघितली मी गावात। अगं तुला बघितलंय मी धडपडताना, तुला तुझ्या बापूंना। अगं जगात त्यांना लय लोक अशी आहेत ना, जी स्वप्न बघायला घाबरतात आपले। तू ती बघतीस आणि पूर्ण करण्यासाठी धडपड करतीस। शहनशाह, अर्जुन काय झालंय? आई अशी हाक मारायची। अशी म्हणजे? अशी म्हणजे तू मारलीस ना तशी, एकदम प्रेमाने। मी सकाळी झोपलेलो असायचं ना पे, तर ती यायची उठवायला, अशी डोक्यावरून हात फिरवायची आणि हाक मारायची, अर्जुन। मग मी उठायचो, लय भारी वाटायचं माहितीये का? कधी कधी आहे ना, मी जागा असायचो तरी पण मुद्दाम झोपून राहायचो, का आता आई येईल म्हणून, आणि यायची आई आणि हाक मारायची। ती गेली ना, त्याच्यानंतर लय दिवस वाटत राहिलं की आई येईल आणि उठवल। आलीच नाही कधी। तू ठीक आहेस ना? खरं सांगू का, अगं काळजाची ओल आहे ना, त्या आईमुळेच। त्यामुळं तिची आठवण आली की असं होतं, डोळे ओले होते यार। खरे, पण तुला एक सांगू, म्हणजे ती आता जिथं कुठं असेल ना, तिला लई भारी वाटत असणार आहे बघ। अरे मी सांगते तर, तू त्या दिवशी जे बोललास आणि आज जे बोललास ना, त्यावरून सांगते, मोठा होऊन तिचा अर्जुन असाच व्हावा असंच वाटत असणार बघ तिला। आणि तू नाही, एकदम तसंच झालंय। चल येऊ का? आणि हा, तुझ्या आईला पण सॉरी म्हणायचं होतं मला। सकाळी बोलून गेलो काहीतरी, तसं माझ्या मनात नव्हतं का काय त्यांना बोलायचं। शेवटी आई जे करते ते आपल्या चांगल्यासाठीच असतं ना, मी पटकन बोलून गेलो। हो ठीक आहे, अरे माहितीये मला, आई जे काही करते ते चांगल्यासाठीच करते। पुस्तकं नाहीत घरात? काय म्हणजे पुस्तकं नाहीत म्हणजे? तू कुठे ठेवली आहेस का? रद्दीत दिली। ठीक आहे, आणि तू नसताच बोलला ना, तर माझा अभ्यास बंद झाला असता बघ। तो नसतो होत कधी, तू आता काळजीच करू नको। आता या गावचा पोलीस आहे मी, आणि मी कुठंच जात नसतो, तुला माहिती। मला एक सांग, तू शहनशाह आहेस का पोलीस आहेस? तुला म्हणलं ना मी, तुझ्यासाठी दोन्ही आहे मी, शहनशाह पण पोलीस पण। तुला कोण पाहिजे बोल? तू हे सगळं का करतोय? म्हणजे
मला एवढी मदत का करतोस तू? आपली न ओळख ना पाळख. अगं तू आईसारखी हाक मारलीस ना आता म्हणून. ते तर आत्ता, आणि त्यातलं मला काही माहिती पण नव्हता. आणि या आधी सगळं झालंय त्याचं काय? अरे आज तर अख्ख्या गावाची माझ्यासाठी बांधलंस तू. का करतोस तू हे सगळं? ते सांगेल कधीतरी वेळ आलं. तू ना त्या वेळेसाठीच थांब. जर काय ते वेळेपाशी अडलं असतं कोणच ठाऊक. अगे 86ची स्टाईल आहे ही. परफेक्ट टायमिंगला परफेक्ट काम. तुझं ना मला काही कळतच नाही. आधी भेटत नव्हतास तेव्हा इथं. जाऊ दे ना, मला अभ्यास करायचा बाबा. तुझा ना कर 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 अभ्यास कर चांगला. एकदम मस्त पैकी कलेक्टर झाली पाहिजेस तू. मी बी जातो आता. मस्त फ्रेश झालाय मूड. जेवण करून घेतो. म्हणजे तू अजून जेवला नाहीयेस का? तुला काही झालंय का? कोणी काही बोललंय का? अगं ड्युटी आहे बाई. सकाळी पोलीस, रात्री शहनशाह. कलेक्टर मॅडम 2-2 टाइम काम करायला लागतं आम्हाला. कलेक्टर म्हण. तू अभ्यास करू देशील तर होईल ना कलेक्टर. कर कर लय अभ्यास कर जोर लावून चांगला. आपल्याला त्याच चौकात फ्लेक्स टाकायचा तुझा. आज गावची आदर्श कन्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि आपे एवढा मोठा फ्लेक्स टाकायचा ना, अख्ख्या आज गाववर सावली पडली पाहिजे त्याची. एवढा मोठा फ्लेक्स कोण लावतं? अरे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं. तू जातोस का आता? आणि पोटाला खा काही तर शेंशा. हो जातो जातो. होऊन द्या अभ्यास तुझा. अप्पे मला तुला एक विचारायचं होतं. जर एखादा पक्षी लय दिवस एखाद्या पिंजऱ्यात बंद आहे, त्याला सोडवायचं असेल तर काय करायचं का? काही नाही. त्या पिंजऱ्याचं ना दार उघडून ठेवायचं फक्त. अरे आबाळजेचं घर आहे, तो पक्षी त्या पिंजऱ्यात कशाला राहील मग? लयच हुशार आहेस ग कलेक्टर मॅडम. अरे चा राव कदम तुम्ही तर हवा करताय राव. अरे मग हवा तर केलीच पाहिजे की. हा काय एकुलता एक पोरगा पोलीस झालाय म्हणल्यावर ना. नाही नाही मी येतो ड्रायव्हर सारखा सोडायला तुम्हाला. आणि हवा तुम्ही करताय व्हय. अरे इथं काहीच नाही. माझ्या डोक्यातनं गावात मोठाच्या मोठा फ्लेक्स लाव. फ्लेक्स? हा हेच बोलायचं होतं तुझ्याशी. काय घरात काय बोलता येत नाही. त्यात काल हंबीर तुला बोलला. हे सोडा हो, त्याचा नका लोड घेऊ. मला एक सांगा कदम, काल जी त्या पुरी बरोबर झालं गावात, ती पटलं का हो तुम्हाला? त्याबद्दल आपल्याला तुझा अभिमानच वाटतो. अरे तुझ्या आईनं वरनं बघितलं असेल ना, तर असं कांचिलावर कडा कडा बोट मोडली असतील बघ. मग संपला विषय नाही सांग. तू जर का नुसता पोलीस म्हणून ड्युटी केली असती ना, तर तू गर्दी पांगवली असती, लोकांना त्यांच्या त्यांच्या कामाला धाडलं असती आणि मग फ्लेक्स काढला असता. पण तू तसं नाही केलं. भाषण दिलं, लोकांची बोलती बंद केली, नाक्या गावाला फ्लेक्स फाडायला. म्हणजे तूच तर शहनशाह नाही ना. हो नाही नाही काहीतरी काय बोलताय राव तुम्ही. मी शहनशाह काय संबंध आहे का माझा त्याशी? नक्की ना? नक्की म्हणजे नक्कीच की. आणि तुम्ही म्हणताय तसं मी नुसतं गर्दीला जर पांगवलं असतं ना, कायमस्वरूपी त्यांच्या डोक्यात तेच राहिलं असतं. मग पण तुम्हाला असं का वाटतं? वाटलं म्हणून विचारलं. तू काही चुकीचं करत नाही हे बघायचं. काय म्हणजे पृथ्वीला मी नाही ना मारला असं म्हणायचं का तुम्हाला? हा तीच नाही नाही मी नाही मारला त्याला. आणि मला काय वाटतंय सांगू का, त्या पृथ्वीला मारल्याचा आणि त्या आप्पीचा काय संबंध नाही. त्याला कोणी मारलाय ना, त्यांना तो माणूस गावाना कोण हिच्या माती मारतात ते, बाकी काय नाही. मग शोध की त्याला तू. हा म्हणजे मग विषय संपला. येतं शोधणारच हो मी. पण हा कदम आता विषय निघालाय म्हणून सांग. माझ्यामुळे तुमची कॉलर कायम ताटच राहणार. तुमची मान कधीच खाली जाणार नाही. शब्द आहे आपला. हे मला माहित आहे रे. बघितलंस का ग काय बोललो तुम्ही तुला? आपला पोरगा तसा करणारच नाही बोललो होतो. आई तुला काय ती सगळं माहितीच आहे ग. वेळ आल्या अवकात म्हणणं पण सांगेल.
अर्जुन, अरे मला वाटलं होतं काल घटस्थापनेच्या दिवशी मला तू तिला भेटवशील, ते राहिलंच केलं का? तो विषय होल्डवर ठेवला मी जरा. काय आरती कशाला होल्डवर ठेवलं? कदम, आपण एक तास आत त्याला कोंडून ठेवू ना, असं असताना बाहेरून एखाद्याला घरात आणलं बरोबर वाटतं का? ते बी बरोबर आहे तुझं. तुझ्या लग्नाच्या आधी आत्याला बाहेर काढलं. आपण नाही बाहेर काढली पाहिजे, येऊन आली पाहिजे, म्हणजे तिला बी वाटलं पाहिजे बाहेर यावं. त्यासाठी मी काहीतरी करणार. अर्जुन, तू सारखा आंबीरला अडवं लावू नको. त्यांना नाही वाढवू लागत, पण मला असं वाटतंय ना की आत्तीसाठी काहीतरी घ्यावं, म्हणजे तिला बी वाटलं पाहिजे की तू आमचीच आहेस. आणि पास झालं कदम, आत्याला म्हणू ये बाहेर आण. साडी घे मग, तिला आवडेल. चला येऊ का मग? ठीक आहे. फिरव. दिप्या, दिप्या, हे दिप्या उठ. बापू झोपून दे की 2 मिनिटं, थांबा जरा. दिप्या, अरे दीदी पहाटेपासून कामाला लागली, उठ की तू. आतापासून दीदीला कामात मदत करायची बर का? हो बापू. मगच तिला अभ्यासाला वेळ मिळेल ना. हो फादर, करूया की. घरातली सगळी कामं कर, आवर पटापटा. हा बापू, काय तो टावेल तुला. माझं मलाच सांगते सुपर. बापू, अपनी झलक सबसे अलग. आपली हा? ऐक की, तुझी पुस्तक आणायला जाऊयात का त्या रद्दीवाल्याकडनं? हा बापू, ती शोधायची म्हणून तर सकाळी उठल्यापासून काम करायला लागल्या ना. अप्पे, स्वयंपाक झाला पण आणि भांडी बी धुतलीस. किती वाजता उठलीस ग? पहाटेच उठले होते लवकर. सुषमा, आता सकाळी उठून केलीत की तिने सगळी कामं. आता तरी सांग, कुठल्या रद्दीवाल्याला दिलीस पुस्तक? मला नाही आठवते. ओ मदर, हा सांगा की राव. मी लई कष्ट केलेत ग त्या नोट्स काढायला. हो, नाना रद्दीवाला आहे ना गावातला, त्यालाच दिले रद्दी. हा बापू, कशा आहे माझी मदर इंडिया? आपे, चला जाऊ शोधायला. बाकीची कामं व्हायच्यात अजून. मम्मी, मी सगळी कामं करून जाणार आहे. उगाच लिहून नाही दिलंय तुला हे सगळं. जे लिहून दिलंय ना तसं करून दाखवणार आहे मी. ठीक आहे. चल, मी मदत करतो तुला कामाला, पटापटा काम उरकू. नाही नाही बापू, ऐका माझं, तुम्ही असं काहीच करू नका. अगं तसं नाही, होईल मला अर्धा तास उशीर, त्याने काय फरक पडणार नाही. पटापटा काम उरकून घेऊ. बापू, तुम्हाला लक्षात येत नाहीये, तुम्हाला कळतच नाहीये. अहो, मम्मीचा तोच मुद्दा होता की तुम्ही तुमची सगळी कामं सोडून ना मला मदत करत बसता, माझा विचार करता. बापू असं नका करू, ऐका माझं. हे बघा बापू, मी रद्दीचं काय ते बघते. तिथे काही वाटलं ना तर तुम्हाला फोन करते की. बापू, पण तुम्ही मला मदत करू नका. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपे तू. बापू, तुम्हाला पटतंय ना माझं? होय, पण दिप्या, तू मदत कर दीदीला. बापू, तुमच्या माहितीसाठी सांगतो, दीपेडाऊन फुकट कधी मिरवत नाही, कारण तो दिलेले शब्द कधीच फिरवत नाही. काय म्हणलास? हा, ती आकाशवाणी एकदाच असते. जाऊन दे. हीच पडली तुझ्या आकाशवाणीवर. हातरुणात मार खायची सवय काय जात नाही बघ याची. बापू, तुम्ही जा, मी आवडते. चल कामाला. हे घे. आपे, हा, रात्री अभ्यास करत बसली होतीस का काय? दार उघड राहिले. अहो रात्री नव्हता. मी आता झाडत होते ना तेव्हा उघडा राहिला असेल. थांब मी लावते. बर बर, असू दे, येतो मी. हा, दिपे येऊ का रे? बापू, तुम्ही बिंदास जावा. दीपेडाऊन असल्यावर अजिबात टेन्शन घेऊ नका. जावा. येतो. जाऊ काय जा. हो. चला आपण दोघीजणी अभ्यास करूया. बाई थांब जरा, माझे 1-2 कामं राहिले, ते झाले की करते अभ्यास. अगं आप्पी दीदी, अशी कामं करत बसल्या तुझा अभ्यास कधी व्हायचा? ए चकुले, जरा हळू बोल. इथे काल मॅटर वेगळा झालाय. अगं मम्मीनं दीदीची पुस्तक रद्दीला घातली ती. असा प्लॅन होता काय काकींचा? आता बघ,
सुषमा काकी ओ सुषमा काकी सुषमा काकी अरे सोड ना सोड एक मिनिट मला खाली सोड त्या काकींना काय कळत नाही का त्यांना कळत नाही का एडी स्वस्त असतंय म्हणून फुले अगं गप्प बस की. हे बघ आपण शब्द दिलाय ना मग तो पाळला पाहिजे का नाही. पण तू शब्द का दिलास अगं त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करता येतोय ना. अशी काम करत बसल्या अभ्यास कधी करणार चकुली ऐक, आपण दीदीला कामात मदत करू म्हणजे काय होईल, तिचा वेळ वाचल आणि ते अभ्यास करेल. काय चल काम काय सांग अंगाशी दे पॅड ऑन पब्लिक ऑन. तुला ना बापू म्हणते तीच बरोबर आहे. ही काही कामं झाली का मी कामं सांग तुला काय माहिती तू सांग काम काय. अगं चकुले आता ना फक्त 2च कामं राहिली. एक म्हणजे ड्रमात पाणी भरायचंय आणि दुसरं म्हणजे धुणं वाळत टाकायचंय बघ. हा पाणी माझ्याकडे. कपड्याचं माझ्याकडे. चल 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 चकुले आपली थोडीशी मदत. शहाणपणा कोणी करायला सांगितलं मगाशी. सर मागे उचला येत नाही काय ना आली. पाण्याचं माझ्याकडे. सावकाश. या दोघांना कळते तर मम्मीला पण नक्कीच कळेल एक दिवस मी का अभ्यास करायचं म्हणते ते. ही कामं तर झाली अजून काय काम आहे ती. हाताना फक्त एकच काम आहे. काय त्या रद्दीतनं ना माझी पुस्तकं शोधून आणायची बघ. अगं पण शोधायची कुठं पुस्तकं. दीप्या अरे मग अशी मम्मी नाही म्हणली का आपल्या गावातले ते नाना आहेत रद्दीवाले त्यांच्याकडे दिलेत म्हणून. त्यांच्याकडे नसली तर माझ्याकडे हा एक आयडिया. काय दिदे तुम्हाला आंघोळीला पाणी ठेव, मी सांगतो चकुलीला. अरे सांग की मला. तू जा ग मी सांगतो. जा पाणी ठेव आंघोळीला. दिसतो सारखा हाय हुशार. अरे काय चाललंय तुमचं, काय काम आहे साहेब? आमच्याकडे आहे ना किस्सा आहे शेणशाचा. साहेब त्याच्यामुळे काढा की शोधून. कुठे आहे बघू, त्या लवकर. अरे ती झाडापाशी तुला दिलं ना मी. अरे त्याच्यावाला मी तुला दिला होता. नाही तू काय म्हणला माझ्याकडे राहते असं म्हणलं. हो. हे बघ हाय काय, हे बघ हाय काय. अरे तुझ्याकडेच आहे. अरे काय चाललंय तुमचं, सापडतोय का नाहीतर निघा चला. हाय साहेब किस्सा आहे साहेब. हो का काय ही कुठे आहे काय शपथ. त्यापेक्षा की नाही तुम्ही त्याचा केस आणायला पाहिजे होता. म्हणजे आम्हाला शोधायला बरं गेलं असतं का नाही. आम्हाला काही काम कमी येतोय, एवढीच काम येतोय. चला निघा. जय हिंद साहेब. जय हिंद साहेब. काय चाललंय चिंचोडे. अहो यांना शेंशा बद्दल माहितीये म्हणून लोक बोलवून घेतले यांना. काय माहिती रे. ते आमच्याकडे ना शेणशाच्या किस्साचा तुकडा आहे. मग बघा की साहेब काय होतंय का ते. बघतो ठीक आहे. आणि ती साहेब इनामाचं काय असलं तर डाव्या गाला देऊ का. नाही नको साहेब. काय चाललंय काय चिंचुके. अहो साहेब त्या दिवशी आमदार साहेब आले होते. ते म्हणले ना तुम्ही जर शेंशाला पकडलं नाही तर तुमची बदली करीन. म्हणून म्हणलं आपण लोक शोधून काढूया. होय त्यासाठी मी आहे. तुम्ही नका लोड घेऊ. आणि एक सांगतो ना ते लक्षात ठेवायचं. इथून पुढे मी सांगल तेच आणि तेवढंच काम करायचं. पुढचा शांतपणा करायचा नाही. होय साहेब मी तेच काम करील जे तुम्ही सांगाल. अजून एक चिंचुके तुला विचारायचं होतं. तू साडी घेतली का कधी विकत. हा साहेब अहो माझ्या लग्नाच्या पहिल्या बर्थडेला का नाही बायकोला असा हिरवागार शालू घेतलेला. हा मग अहो पण त्याच्यापासून बायकोनं मला परत खरेदीच करून दिली नाही. काय चिंचुके तेवढं तरी जमाय पाहिजे राव. साहेब हा कोणाला घ्यायची साडी. हा वहिनींना घ्यायची वाटतं. आता काय सांगितलं शांतपणा करायचा नाही. काय कालवा लावलाय. पोलीस स्टेशन आहे, दांगा करू नका. चल निघा. निघा काय निघा, इथं आम्ही तक्रार नोंदवायलो या. काय आहे तक्रार. ते तुम्हाला काय सांगू मी इन्स्पेक्टर साहेबांना सांगू ना. मग मी काय वॉचमन दिसतोय हो तुला. सेक्रेटरी मॅडम इकडे इकडे. काय कंप्लेंट आहे. अहो ती मॅटर झालाय. आमच्या पितीची पुस्तकं रद्दीला घातली ती हुडकून पाहिजे. येडे लक्षात
अरे ही पोलीस स्टेशन आहे, तुम्हाला कळलं नाही वे रद्दीत पुस्तकं टाकताना. चल नाही का इथं. चिंचुके चिल. कंप्लेंट लिहून घ्या तेवढी त्यांची. अहो पण साहेब. सांगितलं तेवढं करा, लिहून घ्या. सॉरी साहेब. मला एक सांग, तिची पुस्तकं गेलेत रद्दीला, ती कुठं गेल्या रे तिला पुस्तक शोधायला. मंगळवाल्याकडं. हो. एक नंबरच की. चिंचुके दोघांना चॉकलेट द्या जाताना. हा